पेट घातला तिकडे पेट डायरेक्ट क्वालिटी टेबल आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकणमध्ये भंगार गोळा करणाऱ्या एका दाम्पत्याच्या 10 वर्षीय मुलीला शिरोली बुद्रुक तालुका जुन्नर येथे वास्तव्यास असलेल्या एका मेंढपाळाने पळवून नेऊन मेंढर राखण्याच्या कामावर ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस प्रशासन व गावातील जागृत नागरिकांमुळे या मुलीची सुटका झाली. 2 वर्षांपासून कुटुंबापासून ताटातूट झालेली ही चिमुकली आता आपल्या घरी परतणार असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून दोंदे गावातील दोघांना तब्बल 10 जणांच्या जमावाने लाकडी दांडकी आणि दगडांनी गंभीर मारहाण केल्याची घटना खेड तालुक्यात कान्हेवाडी बुद्रुक येथे घडली. या प्रकरणी दिनेश अंकुश पाटोळे वय वर्ष 26 व त्याचा भाऊ अविनाश पाटोळे दोघेही राहणार दोंदे तालुका खेड हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी सुभाष दिवजी पारधी, दिवाजी भीमाजी पारधी, नथू धोंडीभाऊ पारधी, दत्ता किसन पारधी, ज्ञानेश्वर दिवजी पारधी, संदीप दत्ता केदारी, ईश्वर अशोक केदारी, आनंद बाळू केदारी, ओंकार दत्ता केदारी, तुषार अशोक केदारी सर्वजण राहणार कान्हेवाडी तालुका खेड यांच्यावर खेड पोलिसांत बुधवारी 16 एप्रिल 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड तालुक्याच्या हद्दीवर असणाऱ्या पेठ भागात किसान कनेक्ट या कंपनीला सायंकाळी 6च्या सुमारास आग लागली. 250 कामगार येथे काम करत होते. अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शहर व परिसरात वाढते तापमान पाहता आगीच्या घटनेत रोज वाढ होत आहे. आठवडाभरात चाकण शहर व परिसरात जवळपास दररोज आगीच्या घटना घडत आहेत. यात कंपन्यांचे गोडाऊन, भंगार मालाची दुकाने आणि गोदामे यांना आग लागण्याच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. यंदाच्या उन्हाचा कडाका पाहता नागरिकांनी घरी देखील खबरदारी घेण्याची गरज आहे. महिलांनी स्वयंपाक करताना विशेष काळजी घ्यावी. इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरताना जास्त प्रमाणात लोड देऊ नये. आगीची घटना घडल्यास घाबरून न जाता अग्निशमन दलाला माहिती कळवावी. खेड तालुक्यात वाढते तापमान पाहता आगीच्या घटना घडत आहेत. अग्निशमन विभागाने देखील सज्ज राहण्याची गरज आहे. रस्त्यात वाहने चालवताना वादावादी होण्याचे प्रकार चाकण परिसरात सर्रास घडतात. मात्र दोघांमध्ये झालेल्या वादातून रस्ते अडवण्यात आल्याची घटना गुरुवारी 17 एप्रिल 2025 रोजी चाकण ते आळंदी रस्त्यावर आळंदी फाट्यापासून काही अंतरावर घडली. एक क्रेन चालक आणि पुण्यातील एक कथित पत्रकार यांच्यात झालेल्या वादानंतर क्रेन चालकाने चक्क रस्त्यात क्रेन आडवी लावल्याने चाकण ते आळंदी रस्त्यावर 2 ते 4 किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर चाकण पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रस्त्यात आडवी लावलेली क्रेन बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. भामा नदीच्या किनारी खेड तालुक्याच्या हद्दीत काळूस आणि भोसे या क्षेत्रात मोर, लांडोर हे पक्षी नदीच्या कडेला तहान भागवण्यासाठी येतात. त्यानंतर परिसरातील भुईमुग पिकात शिरून नासधूस करत असल्याच्या तक्रारी परिसरातील शेतकरी करत आहेत. श्री क्षेत्र गुळाणी परिसरातील वाकळवाडी येथील बैलगाडा घाटासाठी शासकीय टँकरमधील पाण्याचा वापर केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या गावाच्या कुलदैवताची यात्रा होऊन गेली असताना चक्क एका वाढदिवसाच्या निमित्ताने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यातील आयोजकांनी वाकळवाडी गावासाठी पिण्याचा पाण्याचा टँकर गावात असलेला असताना चक्क बैलगाडा घाटात या पिण्याच्या पाण्याचा टँकरमधील पाणी वापरण्यात आल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र वाळुंज यांनी तोंडी आणि लेखी स्वरूपात खेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांच्याकडे केली आहे. एकीकडे पूर्व भागात आजही अनेक ठिकाणी पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना समोर आलेल्या या घटनेने पाण्याचा अपव्यय होत असल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान यावरून वादावादी धक्काबुक्कीचा प्रकार 14 एप्रिल रोजी मध्यरात्री घडल्याचे समजते. आता प्रशासन काय कठोर निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत बीओटी तत्वावर बांधण्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 वरील नाशिक फाटा ते खेड या 8 पदरी उन्नत मार्गासाठी 14.1 हेक्टर भूसंपादन करणे व या प्रकल्पाचा महाराष्ट्र शासनास प्राप्त होणाऱ्या राज्य वस्तू व सेवा स्टेक जीएसटी आणि स्वामी तहसील का इतके वित्तीय सहाय्य राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्याबाबतचे एक पत्र सोशल माध्यमातून व्हायरल होत आहे. त्यामुळे या महामार्गाचे काम लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. या पत्रात उल्लेख केलेला आहे की मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय यांच्या अध्यक्षतेखाली
महाराष्ट्र राज्यातील विविध राष्ट्रीय महामार्गाच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न झाली। सदर बैठकीमध्ये उन्नत मार्गाची आवश्यकता व उन्नत मार्गासाठी मोठ्या प्रमाणावरती निधीची आवश्यकता व शहरी भागातील राष्ट्रीय महामार्गाच्या पथकर धोरणानुसार पथकर वसुलीबाबतच्या अडचणी विचारात घेऊन महाराष्ट्र राज्यातील पुणे व नाशिक विभागातील विविध उन्नत मार्गासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन व अर्थसहाय्य देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली। सविस्तर चर्चा अंतिम महाराष्ट्र शासनामार्फत या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन व प्रकल्पातून महाराष्ट्र शासनास उपलब्ध होणारा वस्तू व सेवा कर रक्कम आणि स्वामी इतके निधीचे अर्थसहाय्य भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास उपलब्ध करून देण्याचा निर्णय झालाय। त्याच अनुषंगाने अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी त्यांच्या सन 2024 मधील पत्रांमुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 वरील नाशिक फाटा ते खेड या 8 पदरी उन्नत मार्गाच्या बीओटी तत्वावर प्रकल्पाची निविदा मागवण्यात आली असून या प्रकल्पासाठी आवश्यक 100% जमीन ताब्यात आल्यानंतर निविदेबाबत पुढील कार्यवाही करण्याच्या अटीस अधीन राहून केंद्र शासनाने 3/8/2024 रोजी प्रकल्पास मान्यता दिली असल्याचे कळवले। त्यास अनुसरून भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 वरील नाशिक फाटा ते खेड या 8 पदरी उन्नत मार्गासाठी महाराष्ट्र शासनामार्फत या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन व या प्रकल्पातून महाराष्ट्र शासनास उपलब्ध होणारा वस्तू व सेवा कर रक्कम आणि स्वामित्व शुल्क रकमे इतक्या निधीचे अर्थसहाय्य भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणास उपलब्ध करून देण्याची विनंती केलेली होती, असा आशय या पत्रात नमूद करण्यात आलेला आहे। आगामी आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, रस्ता सुरक्षा, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी आतापासूनच नियोजन करावे। वारकऱ्यांना कोणतीही असुविधा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले। श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळा नियोजनाबाबत आयोजित बैठकीत पुण्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी मार्गदर्शन केले। खेड तालुक्यातील मांजरेवाडी धर्म या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला। या घटनेचा सर्व स्तरांतून तीव्र संताप आणि निषेध व्यक्त होत आहे। चिंबळी फाटा येथील श्री समर्थ विद्यालयात विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी गुरुवारी दिनांक 17 एप्रिल रोजी निषेध मूक मोर्चा काढला होता। खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशी द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली। खेड तालुक्यातील मांजरेवाडी धर्म येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला। या घटनेचा निषेध करत खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी खेड पोलिसांना आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखा मोहिते यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। मरकळी येथे खेड केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या। तालुक्यातील 150 पैलवान स्पर्धेसाठी आले होते। खेड तालुका कुस्तीगीर तालीम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खेड केसरी कुस्त्यांच्या स्पर्धेत 85 विविध वजनी गटात पैलवानांनी सहभाग घेतल्याचं बाळासाहेब चौधरी यांनी सांगितलं। खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी या स्पर्धेला भेट दिली। दरम्यान तालुक्यातील मल्लांना कुस्ती स्पर्धांमध्ये यश मिळावे म्हणून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे खेड बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी यावेळी सांगितले। चाकण शिक्रापूर मार्गावर अनेक ठिकाणी सोसायट्यांचे सांडपाणी चक्क महामार्गावर सोडण्यात येत आहे। त्यामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला असल्याचा कडाचीवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब कड यांनी कळवले आहे। खेड तालुक्यातील मांजरेवाडी धर्म येथे एका हॉटेलच्या आडोशाला बेकायदा देशी दारूची विक्री होत होती। या ठिकाणी खेड पोलिसांनी छापा मारून अनेक सीलबंद दारूच्या बाटल्या जप्त केल्या। संभाजी ज्ञानेश्वर मलघे राहणार मलघेवाडी मांजरेवाडी तालुका खेड यास अटक करण्यात आली आहे। सोमवारी दिनांक 21 एप्रिल रोजी लोकशाही दिनाचे आयोजन पाईट येथील रामगीर बाबा मंगल कार्यालयात दुपारी 12 वाजता प्रांत अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे। नायफड तालुका खेड या ठिकाणी भव्य कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते। नामांकित मल्लांनी येथे हजेरी लावली। राज्यातील ऑनलाईन सातबारा सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती करण्यासाठी तब्बल 5 दिवस ऑनलाईन सातबाऱ्याची सुविधा बंद ठेवण्यात आली आहे। हा सर्व्हर 5 दिवस डाऊन असल्याने शेतकरी आणि खरेदी विक्री व्यवहार करणारे व अन्य व्यावसायिकांचा मात्र प्रचंड खोळंबा झाला आहे। तहसीलदारांनी अटी शर्तींचा भंग केल्यानंतर याची शिक्षा प्लॉटधारकांना मिळत असल्याच्या निषेधार्थ चांडोली तालुका खेड येथील बाधित प्लॉटधारकांनी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे।
दरम्यान आझाद मैदान मुंबई येथील धरणे आंदोलनामुळे शासनाचे 1 आठवड्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पुणे यांना दिल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे. महाराष्ट्र राज्यातील दुसरे आणि पुणे जिल्ह्यातील पहिले सौरग्राम होण्याचा मान मिळवलेले आंबोली परिसरातील टेकवडी सौरग्राम गावाला ट्रायल ब्लेझर सौर एनर्जी इंटरनॅशनल कंपनीच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. सौरग्राम करण्याकरता अर्थसहाय्य मिळालं ते फुरिया फाउंडेशन यांच्या माध्यमातून संपर्क फाउंडेशन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आणि त्यांची जी प्रोजेक्ट आपला जो ज्यांनी हे केला आपल्या गावामध्ये इस्टॅब्लिश केला ते MV स्क्वेअर असे ह्या सगळ्यांच्या माध्यमातून तो सोलरगामचा प्रोजेक्ट पूर्ण झाला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.